तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये. तर चला, ते परवा रविवारी ठेवलेलं खिडकीतलं फूल अजूनही तसंच आहे. खूप छान दिसतंय ते. आणि इथं पाहू शकता गेटमध्ये ही शोचं झाड आहे. त्याची पर्पल अशी जांभळ्या कलरची, फेंट जांभळ्या कलरची फुलं अशी सगळी अंगणात पडलेली असतात. मग तसाही कचरा खूप होतो म्हणून सकाळी सकाळी स्वच्छतेची कामं करून घेतली. आणि तसंही आपल्याला सकाळी झाडलोट करायलाच लागते. आता हे आहे बहुतेक रान हळद आहे. ह्याला पण जांभळ्या कलरची फुलं लागतात म्हणून हे रोप आणलेलं. पण ते थोडंसं हळदीसारखी पानं वाटतात. ते हळदच आहे का तुम्ही मला नक्की सांगा, तुम्हाला माहिती असेल तर. आणि इथं हा गुलाब होता, तो लावून साधारण 6 महिने झाले, पण त्याला काय अशी खूपशी पालवी वगैरे फुटली नव्हती. पण आता पाऊस पडायला सुरुवात झाल्यापासून इथे किती छान पालवी फुटली बघू शकता. आणि हे मोगऱ्याचं झाड, हे कटिंग केल्यानंतर ह्यालाही नवीन अशी पालवी फुटली. आणि किती छान वाटते ना, नवीन पालवी फुटली की आपल्याला कसलं मनाला उभारी मिळते. खूप छान वाटतं बघायला. आणि झाडाची आज सकाळी सकाळी सीताफळं तोडून आणली होती. त्यातलं एक सीताफळ पिकलेलं होतं. तर चला म्हणलं तेही खाऊन घेऊयात. आणि इथं मी आत्ता आळू पण आणलेली आहे काढून. आपलं घरची भाजीपाला फळं असतील तर कसलं भारी आहे ना. पण शहरात आपल्याला हे काही अनुभवता येत नाही. कुणाकडे जागा असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारची झाडं लावू शकता. आणि आत्ता हे सीताफळ पिकलेलं आहे, तर चला म्हणलं सकाळी सकाळी आज खाऊन घेऊयात. आणि हे खूप पिकलेलं होतं त्याच्यामुळं त्याच्यावर मुंग्या पण होत्या. आणि ते मुंग्या काढून वगैरे बघायला पाहिजे. असं करून मी ते बघितलं, खाऊन टाकलं. मग थोडा वेळ पेपर वगैरे वाचला की मग आले चहा करायला. आपल्या नेहमीचाच सकाळी चहा तर लागतोच लागतो. मग इथं चहा करत असतानाच दूध बघितलं तर दूध संपलेलं होतं. मग म्हणलं चला साय पण काढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला ते लोणी काढायला वगैरे होईल. मग ते फ्रीजमधला डबा काढून त्यामध्ये साय काढून घेतली. आणि परत नंतर फ्रीजमध्ये तो डबा तसाच ठेवून दिला. आणि तसंही आपल्याला खूप काय काय करायचं असतं ना घरी राहून. तर चला फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर आता मी वळलेली आहे आपला चहा पिण्याकडं. तोपर्यंत चहा माझा छानसा उकळून झाला. आणि चहा घेतला. मग नंतर लागले स्वयंपाकाला. आता स्वयंपाकाला तुम्ही म्हणाल की सकाळची भाकरी बनवते हे. पण असं काही नाही हां. मी अगोदर केली चपाती. इथं केली आहे मी कोबीची भाजी. कोबी आणि बटाटा घालून छानशी भाजी केली. इथं माझ्या चपात्या झाल्यात. इथं आमटीही तयार आहे. पण आता जरासं पीठ कमी पडलं होतं चपातीचं. म्हटलं चला आता भाकरी करून घेऊया. म्हणून या चपातीच्या तव्यामध्येच भाकरी करायला घेतल्या होत्या. तसंही आज जरा स्वयंपाक लवकरच झाला होता. कारण चपात्या कमी केल्या होत्या ना. पण दुपारी काहीतरी भात आमटी मला बनवावीच लागणार होती. मग म्हटलं चला आता भाकरी बनवतेच आहे तर पटपट हे सगळं आवरून पण घेऊयात. मग इकडे भाकरी आता माझी भाजायची सुरू आहे. आणि इकडे भाकरी भाजत भाजत पटकन मी आता गॅसकट्टा पुसून घेतला. एका हाताने गॅसकट्टा पुसून घेतला आणि एकीकडं भाकरीकडं लक्ष होतं. मग हेही झालं. तर आज पीठ संपलेलं होतं म्हणून म्हटलं की चला आता पिठाचे डबे पण घासून घेऊयात, जेणेकरून आपल्याला नवीन दळप आणलं की मग ते भरून घेता येईल. आणि बाहेर बघू शकता की बारीक बारीक असा पाऊस सुरू होता. तर असं सगळं किती छान वाटतं ना. आणि तुम्ही पाहू शकता की आता माझे इथं डबे भांडी सगळं घासून झालेलं आहे आणि माझा गॅस कट्टा सगळा आवरून झालेला आहे. चला दुपारी जरासं रेस्ट घेतली. 5 वाजता परत लागले कामाला. किंवा इव्हिनिंग टाईमला आता आज म्हणलं बनवूयात की भजे. बाहेर पाऊस सुरू आहे तर मग जरासं कांदा भजी खायला मज्जा वाटते ना. म्हणून मग कांदा भजी केले आज. आणि खूप छान झाले होते. पण त्याचं काय झालं की सोडा थोडासा जुना होता मे बी, त्यामुळं ते एकदम असे फुगले नाहीत. मग त्यानंतर माझा स्वयंपाक आवरला, जेवण झालं. आज तसा पाऊस थोडासा बारीकच होता. म्हटलं चला आज जरासं फेरफटका मारून येऊया. म्हणून आम्ही सगळेजण निघालो बाहेर फिरायला. मग आता बाहेर फिरायचं म्हणजे काहीतरी खाणं आलंच ना. मग सगळेजण म्हणाले की चला आज आपण पाणीपुरी खाऊयात. तसंही बरेच दिवस झालं बाहेरचं काहीच खाल्लं नाही, कारण रोज मम्मीच काहीतरी काहीतरी बनवत असते. मग आज खाऊया म्हटलं, आज खूप दिवसांनी बाहेरची पाणीपुरी खाणं झालं. आणि आपण बायका म्हणलं की पहिलं कुठल्याही स्टॉलवर गेलं की त्यांची मांडणी कशी आहे, कसं आहे, स्वच्छ आहे का सगळं, याकडं तर आपलं लक्ष जातच जातं. आम्ही जिथं गेलो तिथे त्यांचं खूप टापटीप आणि छान होतं ते. आणि पाणीपुरी पण खायला खूप मस्त केली होती. मग म्हटलं चला तुम्हाला पण आज दाखवूयात पाणीपुरी आज आम्ही बाहेर खाल्ली ती. तसंही आमचं बाहेर फारसं खाणं होत नाही. पण चला म्हटलं आज चीट डे असं समजूयात आणि खाऊन घेऊयात.
तसं हे बाहेरचं खायला खूप मज्जा येते ना आणि आपल्या सगळ्यांनाच बाहेरचं खायला खूपच आवडतं आणि मुलांना तरी काही विचारूच नका. आपण आयांनी काहीही करून घाला, त्यांना फक्त बाहेरचंच काहीतरी खायचं म्हणलं की इतकं आनंद होऊन जातात आणि त्यांना खूप खावंसं वाटतं. मग म्हटलं की चला आज आपण पण थोडंसं एन्जॉय करूया मुलांच्या बरोबर आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर मग मुलाचा राहिलेला अभ्यास त्याचा गेला कंप्लीट. मी त्याला सांगत होते की "अरे, तुझा अंधार पडतोय इथं." पण तो काही ऐकतच नव्हता. त्याला पटकन अभ्यास करून झोपी जायचं होतं. तर चला आज असा गेला आजचा माझा दिवस. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे थँक